नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि दहिसर आरटीओचा आता लफडा झाल्यामुळे त्यांना शिफ्टिंगची परवानगी मिळाली होती आणि आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार बी केलेली होती. ताबडतोब ते हलवा नाही तर आम्ही BMCला सांगून ते खालीच करू. तर दहिसर आरटीओची आता धावपळ चालू झालेली आहे. कालच ते MTNLच्या जागेला व्हिजिट देऊन आलेले आहेत. आता तिथं काय काय करावं लागेल, फर्निचर किती करावं लागेल किंवा त्या दुसऱ्या माळ्यावरती आपलं कार्यालय कसं थाटलं जाणार, ही मात्र आता धावपळ चालू झालेली आहे. आणि कालच गेलेले होते ते सगळे अधिकारी की 27 लाख रुपये 27.5 लाख रुपये भाडं आहे ना तिथं. एवढी मोठी प्रशिस्त बंदिस्त जागा आहे. दुखतंय त्यांच्या पोटात. अड्डा बदललेला आहे सगळा. कारण आता तिथं गेलं की एक खिडकी कार्यक्रम बी चालू होणार आहे. त्याच्यामुळं त्या 50 अधिकाऱ्यांच्या समोर जावं बी लागणार नाही. खाली पेपरची इनवर्ड कॉपी घ्यायची आहे बस. म्हणजे ओशी तिथं देणार, आपले पेपर जमा करायचे, एकाच खिडकीवरती ती कामं होणार. म्हणजे HP कॅन्सल तर आता बँकाच करणार, ते काही ह्यांच्याकडे कामच येत नाही. आणि लायसन बिन्सनचं पेपरलेस सेवेनंच काम होणार आहे. म्हणजे जवळजवळ 70% सेवा त्या पेपरलेस झालेल्या आहेत. एवढंच खाली आता फिटनेस जी आहे वाहनांचं पासिंग झाल्यानंतर ते तर काय प्रत्येकानं ऑनलाईनच काढून घ्यायचं आहे आणि आपल्याच मोबाईलवरनं अपॉइंटमेंट घेऊन त्या दिवशी ट्रॅकला जायचं. त्याच्यामुळे पासिंगचा प्रश्नच मिटलेला आहे. खाली रिक्षावालेच गोळ घालतात, त्यांचं नेतं गोळ घालतात. फिटनेस पाहिजे. कशाला फिटनेस पाहिजे? कुठल्याही वाहन मालकानं वाहन पासिंग झाल्यानंतर RTOला फिटनेस मागायचं नाही. पण पासिंग झाल्यानंतर 48 तासात जर त्याने फिटनेस अधिकाऱ्यानं जोडलं नाही तर मात्र मेल करून तक्रार करायची, माझी गाडी पासिंग झाली, 48 तासात फिटनेस जोडलं नाही. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तर त्याच्यामुळे लवकरच आता MTNLच्या दहिसर चेक नाक्याला त्या बिल्डिंगमध्ये लवकरच RTOचं कार्यालय दहिसर हे शिफ्टिंग होणार आहे. जातील 15-20 दिवस जातील. काल जागा बघून आले आणि त्यांचा यमू होईल तो काही शासन पातळीवरती ताबडतोब होत असतो. म्हणजे करार म्हणतो त्याला आपण, 5 वर्षाचा करार होतो आणि ते शासनानं परवानगी दिलेली आहे, आदेशच काढलेले आहेत. आणि मग पुन्हा शिफ्टिंग करायच्या टायमाला 2-4 दिवस शनिवार रविवार गाठून त्या RTO कार्यालयाचं कामकाज जरा ठप्प होईल. म्हणजे कामकाज जरा बंद ठेवावंच लागेल. ते सगळं सामान इकडं तिकडे शिफ्टिंग होईपर्यंत त्याला काय असं नाही 2 दिवसात ते होऊ शकतं. पण ती आता पूर्वतयारी ही चालू झालेली आहे. लवकरच दहिसर कांदरपाड्यातला RTOचा बाजार उठलेला आहे आणि नवीन पद्धतीनं तिथं आता बंदिस्त जागेत हे काम होणार आहे. MTNL बिल्डिंग दहिसर चेक नाका. लवकरच दहिसर RTO शिफ्ट होत आहे. म्हणजे बोरोली RTO म्हणायचं, बोरोली दहिसर म्हणायचंच नाही. कारण जी शासनानं मान्यता दिलेली आहे ती बोरोली RTO म्हणून चेक नाक्याला लवकरच जात आहे. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा, माहिती पडून द्या सगळ्यांना.